फवारणी पण केली पाहिजे, पण एवढी जास्त प्रमाणात पण नाही करायचं की ही जी माती आहे हे नंतर सुपीक पण नाही राहील. बघू शकता इथे किती घरटे आहेत, जवळपास 10-12 घरटे आहेत. तर आज आमच्या गावाला जोडणारा एक कॅनेल आहे, आमच्या गावाला निघून जर त्याच्यामधून एक गेलेलं कॅनेल आहे, ते बघण्यासाठी आपण आज जाणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर बघू शकता पाठीमागे कॅनेल, हा जो कॅनेल आहे जवळपास 12 ते 13 किलोमीटर लांबीपर्यंतचा कॅनेल आहे. त्याचं घसरण्यासारखं आहे. थोडं व्यवस्थित चालून व्हिडिओ बनवतोय कारण आपल्याला डेली व्हिडिओ ब्लॉग टाकायचाच आहे. कॅनेलमध्ये भरपूर झाडं आलेले आहेत, त्याच्यामुळे जो पाण्याचा प्रवाह आहे जिथून पाणी जायला पाहिजे तिथं जात नाही व्यवस्थित. आपण हरभऱ्याचे झाड म्हणतो ना, ज्याच्यावर लोक म्हणतात चढू नको हरभऱ्याचे झाड, तिथे बघू नको. शेतकऱ्यांनी पाणी वगैरे दिलेलं इथं. नेचर बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे. संध्याकाळची वेळ आहे. काळजी घेणं किंवा हे वारंवार फवारणी करणं हे आजकालची गरज झाली. पण फवारणीमुळे एवढं बहुतांश प्रमाणामध्ये नुकसान पण व्हायला लागले. त्याच्यामुळे आपल्याला फवारणी केली पाहिजे, पण त्याच्या लिमिटमध्ये. जेवढं लागतं सुपीक पण नाही राहील, कारण फवारणीमुळे भरपूर आजकालचे जे माती वगैरे आहे ते त्याच्यामध्ये जीवजंतू किंवा एन्झाईम्स जे असतात जे पिकवतात त्यांचा विल्हेवाट होतो. त्याच्यामुळे आपल्याला फवारणी केली पाहिजे, पण लिमिटमध्ये. आता काही जण खूप प्रकारची शेती करतात, सेंद्रिय शेती करतात काही जण. आमचे एक शिक्षक होते सर, ते म्हणले की आम्ही फक्त सेंद्रिय करतो, डायरेक्ट म्हणजे जे गावरान घरचं, म्हणजे फवारण्याच्या ऐवजी गौमूत्र वगैरे असं भरपूर प्रकारचे खत पाणी वापरतात.